नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। शेळ्यांचं बघा, ही पाट मात्र माणसाला सोडून जात नाही पुढं, आणि सगळ्यात पुढं आमचा बोकड आहे बरं का। त्याला लय गडबड होते घरला जायची, काय असते घरी काय माहिती त्याचं, पण लय गडबड असते ते। नुसता घरला सगळ्यात किती अंतर सोडून पुढे गेलाय बघा, सगळ्या शेळ्या इथं आहेत आणि तो गेलाय तिथं। पहिला जातोय घरी, त्याला आता तहान लागली असेल। 2.5 तास हिंडवले ती बरं का, 9:30ला सोडलेली, आता वाजले 12, 12:15 वाजले आणि पोट फुल भरलेत शेळ्यांचे आणि त्याची गडबड। त्याला घरी जायचं आहे आणि बसायचं आहे। ह्याला काय झालंय, सवय झाले या घरी खाऊन बसायचं सावलीत, आणि ह्याला लागलंय जरा आज ऊन लागलं तेव्हा तेव्हा डांबरीला गेला। शेळ्या अजून येता येत, लय गडबड मैंदळी त्याची। लय कसा सुटलाय आता, तिकडनं भैया आडवं आला तर बरं, नाहीतर ह्यो जातोय आंब्याचे झाड खायला। बोकड जाळीपाशी गेलाय, पण ते तर दारच उघडलेलं नाही आणि शेळ्या अजून येत आहेत। त्याला लागायला लागले ऊन, आणि ऊन लागायला लागल्यामुळं त्यानं काढलाय पळ घरला। अजून जनावर पाणी पाजायचे इथे। आज बऱ्याच दिवसातनं शेळ्या हिंडायला सोडलं होतं बरं का, म्हणजे सकाळी सकाळी म्हणलं चला जरा सकाळी सकाळी जरा सोडूया। आणि शेळ्यांना हिंडायला पाहिजे असते, आमच्याकडे हिंडवायला कोण माणूस नसते, आणि आता जरा वक्सा असल्यावर हिंडवायला काही नाही सोडा, चालतंय। सगळ्यात पुढं पळाले, केलं इथं बांधले, आता पाणी पाजायचंय। म्हैस पण तिथं झाडाखाली आहे। चला, पाणी आहे का मुला इथं? कर पप्पाला नाही चाललंय, चला। ए इकडे इकडे काय ये इकडे इकडे यो इकडे यो 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 यो। त्याला तहान लागले, ती गेलं इथं पिल्ल्याला बांधलेली वैरण खायला लागली ती, तर जरा सोडले म्हणजे आमच्या शेळ्या हिंडायला लय भारी येते बरं का सगळ्याच। आणि आमची ही शेळी पण आहे ना, घरी लय खायला, घरी पण खायला पाहिजे असते, पण शेळका पाहिजे असते। हिंडायला सोडल्यावर कसं तिला पाहिजे तसं खायला भेटते, त्यामुळं हिंडत्यात। जाळी मारल्याचा एवढा उपयोग आहे बरं का। जाळी मारलेला असलं ना, शेळ्या हिंडून येऊ दे, किंवा घरात चारा जरी जाळीत मोकळा टाकला आणि शेळ्या जर मोकळ्या सोडल्या तरी पण चालते। आता आमच्या शेळ्या बांधायची तशी गरज नाही आणि बांधणार पण नाही, कारण आता त्यांना बांधावं लागत नाही आता, कारण कंटाळून आले त्या शेळ्या, पोटं पण भरले दे आणि इथं बसून टाकते त्या। तर आमची छकूबाई काही अंडी बिंडी गोळा केली नसेल, तिचा अभ्यास चालू असेल। चल, यात पातेल टाकलेलं पण उचलली नाही पोरगी, दाखवते अंडी निघाले ते बघूया। इथं अंड्याला बी लय गिराईक, कावळा मांजर हे असलं असतंय हो आमच्यात बरंच। कावळा असतंय, मांजर असते हो। वा इथं एक तुम्हाला दाखवते, अजून अंडी कुठं घालते कोंबडी। वा वा किती अडचणीत बसल्या, दिसते काय कोणाला कोंबडी? ए चौथ्या बघ कोंबडी, हो का चौथ्या दिसते का? चौकी आहे का अंड पण नाही, मांजर खाऊन गेले का काय? अंड पण नाही तुझ्या खाली, चौथ्या टोच टोच्या मारत्या। ही नाही चावत, ही शाने। ए आता काय आहे बाहेर, चल इकडा। कळतंय म्हणायच तिला बोलल्याला। चल म्हणताना आली माघारी, चल म्हणताना अशी आली नसती, आता हिंडून बिंडून आले ते आणि कट्टाळलेले ती म्हणून लगेच आल्या माघारी। नाही आता असं येते वय माघारी ती। बस 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 पटकन बस। सावली येईल। आपल्याला कमेंट आली होती सावलीसाठी झाडं लावा म्हणून, ऑलरेडी आमच्यात झाडं आहे ती बरं काय, हो का। हे अशी निवांत बसू शकतात सावलीला, आणि सगळी बसते ते। आता झालं ह्यांचं आता टाइम बसायचं, जागा हुडकायला लागल्यात सगळी बसायला। आता बोकड पण हिच्याजवळ बसणार आहे, हिची पिल्ले ती 2। हे क्वाक 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 क्वाक, अंड घातली आहे काय काय तिथं? हे तिथंच बसू नको आता, इकडं हो बाई, उन्हात कुठं बसतीस? यायला झालेली शिडी आहे, चल तिकडे सावलीला चल। हिला 2 पिल्ली झाली तर लय बरं होईल बरं का, म्हणजे मोठी मोठी पिल्ली होत्या मस्तपैकी। 2 बोकड बिकडं झाली तर कसलं खतरनाक होईल नाही। माणसाचा अपेक्षाचा भंग होत असतोय, म्हणून अगोदर अपेक्षा करायची नसते बरं का। चल तिकडे गच्चा सावलीला,
चला. आता तुला कोंबड्यांचं पाणी दिसायला लागलं काय? तिकडे बादलीत पाणी आहे, ती प्यायचं राहिलं. आता हे पाणी पिणार ना, पी. हा, पी त्यातलं पाणी. आणि बसून घ्या सगळ्यांनी, निवांत रेस्ट घ्या, रेस्ट, आराम. काय पाहिजे? टाकलेली वैरण खायला नको, बांधलेली काय नको. हा, बस काढ लांडू बाई, बस की. बघते कशी कावरी बावरी कावरी बावरी होऊन. शेळ्यात शेळी खरं हेच लय मस्त आहे. बसा मॅडम आता. तर असू द्या, जातो आता आम्ही पण. काय तर बघतो. हे अशी आमच्यात मांजरं आहे ती अंडी खायला. हे काही चाललंय बघा. दिसलं काय तुम्हाला? लय आहे ती. मावशी 5-6 मांजरं पाळल्या. त्यातली 2 मांजरं मोठी दणका देते त्या अंड्याला. जाम अंडी खाते ती. लिंबू पडलेला आहे, आणखी एक पिकलेला आहे. आपण एक दिवशी लिंबूचं लोणचं करणार आहे बरं का, ते दाखवते मी तुम्हाला. मावशीचं पिल्लू वरडायला लागलंय बरं का. हे बघा लिंबू छान छान लागले ते बरं का. मी एक दिवस आहे ना तुम्हाला लोणचं करून दाखवते बरं का. छान आमच्यातले आवडते, पण यावेळेस मी अजून घातलं नाही. लोणचं घालायचं आहे. मावशी कुलूप लावून गेल्या. पिल्लू आत कोणले, माझा आवाज आल्यावर वरडायला लागले इथे. त्याला वाटलं असेल मावशी आली. मावशीच्या मागं लागतंय पिल्लू, आईच्या मागं लागल्यासारखं. ते मावशीच त्याची आई झाली आहे. पाप. बसा, या सावलीत बसा, पटापट पटापट. मोठं बोकडून शेळी, तांबडी शेळी आत गेलीत. शेडमध्ये लय गरम होतंय बरं का. कडनं ते ग्रीन हाऊसवरचा कागद आहे आणि आत लय गरम होतंय त्या कागदामुळं. इकडं झाडाखाली लय म्हणजे लय फ्रेश वाटतंय बरं का. आम्हाला आता पलीकडे घरात गेल्यावर पण एवढं भारी वाटत नाही, इतकं भारी इथं झाडाखाली वाटतंय. आणि शेळ्या अशा हवेशीर एकदम बसते त्या मस्तच. चला, त्याने आलं कामानं तेव्हा. भैया जाऊन गावातनं घेऊन आला आणि आपण आता जाणार आहे जेवण करायला.